दर्शक नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र, असं म्हणतात की आजचा वर्तमान हा इतिहासातून निर्माण होत असतो आणि याच वर्तमानातनं पुन्हा भविष्य घडत असतं. मग व्यक्ती, संस्था, समाज किंवा राष्ट्र कुणीही असो, या सगळ्यांना हा नियम लागू पडतो. ज्या व्यक्तीचा, संस्थेचा, समाजाचा किंवा राष्ट्राचा इतिहास उज्ज्वल असेल, चांगला असेल, प्रेरणादायी असेल, तर त्या राष्ट्राचं, त्या व्यक्तीचं, त्या संस्थेचं, त्या समाजाचं भविष्य देखील उज्ज्वल असतं. आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास देखील असाच उज्ज्वल, गौरवशाली आणि चैतन्यमयी असा आहे. या भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात अशा देशभक्तांनी, देशवीरांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. हा इतिहास आपल्या सगळेजण आपण जाणतोच. अशा अनेक जे क्रांतिकारक होऊन गेले, देशभक्त होऊन गेले, त्यांच्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव, त्या मांदियाळीतलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव, ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं. 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस म्हणजेच आजचा दिवस. आज त्यांची 129वी जयंती आहे. त्यानिमित्तानं आपण सगळेच जण त्यांच्या अत्यंत प्रेरणादायी अशा स्मृतींना अभिवादन करूया. सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं इतिहासाच्या ललाटावर स्वतःच्या पाऊलखुणा स्वतंत्रपणे उमटवल्या आहेत. त्याच पाऊलखुणांचा मागोवा आजच्या कार्यक्रमातून आपण घेणार आहोत, ज्याचं शीर्षक आपण ठेवलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन आणि कार्य. आणि त्यांच्याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे इतिहासाचे तज्ज्ञ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विशेष अभ्यास असणारे सुप्रसिद्ध लेखक अंबरीश पुंडलिक यांना. अंबरीश पुंडलिक हे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये अभियंता या पदावर कार्यरत आहेत. इतिहासाचा त्यांचा अत्यंत दांडगा असा अभ्यास आहे, व्यासंग आहे. पुणे आकाशवाणीवरून गाथा क्रांतिकारकांची या कार्यक्रमामधून त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर भाषणं दिलेली आहेत. शाळा, महाविद्यालयं यामधून तसंच चर्चासत्रांमधून ते या विषयावर सतत व्याख्यानं देत असतात, मार्गदर्शन करत असतात. तेव्हा आपण त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांचं पुण्यस्मरण आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाचा मागोवा या ठिकाणी घेतो आहोत. तर अर्थातच सुरुवात नेताजींच्या जन्मापासून आपण करूया. नेताजींचा जन्म कधी झाला, कसा झाला आणि काय पार्श्वभूमी त्यांच्या कुटुंबाची होती, काय सांगता येईल? नेताजींचा जन्म हा 23 जानेवारी 1897 या दिवशी कटकमध्ये झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे कटकचे नामवंत वकील, ज्यांना सरकारने राय बहादूर अशी पदवी दिलेली आहे, असं एक प्रतिष्ठित कटकमधलं नाव. कटक नगराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष असं सुद्धा त्यांच्या नावावरती असा एक इतिहासामध्ये नोंद आहे. आणि आई प्रभावती देवी. नेताजी म्हणजे सुभाष बाबू हे जेव्हा सुभाष होते तर यांना एकूण 7 भाऊ आणि 6 बहिणी असे 14 भावंडांचं भलं मोठं हे कुटुंब होतं. याच्यामधले 6वा मुलगा, यांच्यामधला 6वा मुलगा आणि 9वं अपत्य म्हणजे सुभाष आहेत. बरं. तर मग नंतरच्या काळात ते कलकत्त्याला शिक्षणाकरता आले आणि मग पुढचं त्यांची सगळी कर्मभूमी जी आहे ही कलकत्ताच राहिलेली. म्हणजे अतिशय संपन्न, विद्यासंपन्न आणि ऐश्वर्य संपन्न असं हे घराणं असं आपल्या बोलण्यात येतं. मग तरीही बालपणीचे जे संस्कार होते ते त्यांच्यामधला देशभक्त घडवण्यासाठी कितपत कामात आले आणि कसे कामात आले? एक तर कलकत्ता किंवा एकूण बंगाल ही 2 गोष्टींकरता ओळखली जाणारी भूमी आहे.
एक तर ती अध्यात्माशी संबंधित भूमी आहे, जिथे रामकृष्ण परमहंसांची कार्य आहे, स्वामी विवेकानंदांचं कार्य आहे आणि त्याचबरोबर क्रांतिकारकांची काशीसुद्धा कलकत्त्याला म्हटलं जातं. त्याच्यामुळे सुभाषबाबूंच्या घरामध्ये क्रांतिकारक आणि अध्यात्म या दोन्हीही गोष्टींचा चांगला मेळ होता. म्हणजे स्वामीजींच्या साहित्याच्या उत्तार्यांचं वाचन आणि पाठांतर त्यांचे सगळे भावंड करायचे आणि ते घरामध्ये त्याचं आवर्तन चालायचं. आणि याचबरोबरीने अध्यात्माची अशी एक चांगली ओढ विशेष करून सुभाष बाबूंच्या मनामध्ये होती. एक प्रसंग सांगितला पाहिजे की त्यांच्या तरुण वयाच्या काळामध्ये कॉलेजच्या महाविद्यालयीन आयुष्यामध्ये ते गुरुच्या शोधामध्ये घरातून पळून गेले होते आणि हरिद्वार, लक्ष्मण झुला, वृंदावन अशा ठिकाणी त्यांनी गुरुचा शोध करून आणि पुढे काही विशेष हाती न आल्यामुळे ते घरी परत आले. परंतु हा जो अध्यात्माचा जो ठसा आहे त्यांच्या मनावरचा, ओढ त्यांच्या मनात लहानपणापासून होती. मग हे जे विद्यार्थी दशेत मग ते आल्यानंतर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे क्रांतिकारकाची जी बीजं आहेत ती कशा पद्धतीने रोवल्या गेली, काय त्याचं पार्श्वभूमी होती त्या? हो, एकतर अध्यात्म आणि क्रांतिकार्य किंवा देशभक्ती ही त्यांच्या मनामध्ये हातात हात घालूनच होती. अगदी लहानपणापासून कटकमध्ये क्रांतिकारकांच्या बैठकांमध्ये सहभागी होणं, गुप्त बैठकांमध्ये कुठेतरी आपला उपस्थिती तिथे नोंदवणं हे असं करायचे. परंतु एक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये असा घडला. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ते शिकत असताना 1916 सालची घटना आहे की ओटन नावाचे प्राध्यापक होते आणि हे प्राध्यापक हे भारताचा राग करणारे, भारताच्या इतिहासाविषयी अपमानजनक बोलणारे अशा प्रकारचे प्रसिद्ध होते. आणि त्याच्यातून तिथल्या प्रेसिडेन्सीच्या विद्यार्थ्यांशी त्यांचा जो काही वाद झाला, हे प्रकरण नंतर हाणामारीपर्यंत पोहोचलं. त्यांनी एका विद्यार्थ्यावरती हात उगारला आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांच्या त्या कोंडाळ्यांनी प्रोफेसर ओटन यांना मारहाण केली. त्या मारहाणीतून सुभाषबाबू हे त्यातल्या त्यात चळवळे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती हा ठपका ठेवला गेला आणि त्यांचं महाविद्यालयातनं निष्कासन केलं गेलं. तर ही घटना त्यांच्या देशभक्तीच्या त्यांचा जो काही पैलू आहे त्यांच्या मनातला, तर त्याला विशेष अधोरेखित करणारी ठरली इतिहासामधली, असं मला वाटतं. मग ही क्रांतिकारकांची जी बीजं त्यांच्या मनामध्ये देशभक्तीची जी ही घटना तुम्ही सांगितली, पण एकंदरीतच त्यावेळची पार्श्वभूमी देशामधली काय होती, काय स्थिती होती की जेणेकरून त्यांना असं वाटलं की नाही, आपण आता मातृभूमीसाठी आपलं कार्य केलं पाहिजे? नाही, एक तर मुळात पिंड हा स्वभावतः देशभक्ताचा होता. अरविंदांचं साहित्य किंवा अरविंदाचं जीवन त्यांच्या समोरून जात होतं आणि त्याबरोबरीने कलकत्त्याला जसं मी सांगितलं की त्यांच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारकांचे त्यांनी जीवन डोळ्यासमोर पाहत होते, त्यांचं हौतात्म्य त्यांच्या डोळ्यासमोर तिथे दिसत होतं आणि याचा परिणाम आणि त्याबरोबरीने वंगभंग आंदोलन आणि समोरच्या काळात येणारं 1919 सालातलं जे जालियनवाला बाग हत्याकांड आहे, या त्यांच्या तरुण वयामध्ये ज्या त्यांच्या डोळ्यासमोर घडणाऱ्या घटना होत्या देशभरातल्या आणि देशभक्तीला आणि संघर्षाला चालना देणाऱ्या, तर त्याच्यामुळे त्यांच्या मनावरती देशभक्त असा जो काही परिणाम झाला, त्याच्यामध्ये या घटनांचा विशेष योगदान आहे. म्हणजे या घटनांमुळे ते खरं तर हादरून गेले आणि त्यांना असं वाटलं की आपण यात सक्रियपणे सहभाग दिला पाहिजे, असं आपल्या बोलण्यावरून लक्षात येतं. मग खरं तर ते उच्च विद्याविभूषित होते. ICS सारखी पदवी त्यांनी संपादन केली होती. मग या ICSच्या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रतिष्ठित नोकरी देखील त्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून दिली. खरं तर एका तरुणाची स्वप्न असतात, सामान्य तरुणाची, की चांगली नोकरी मिळावी, चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, प्रतिष्ठित अशी आपल्याला प्रतिष्ठा समाजामध्ये मिळावी. पण हे सगळं झुगारून देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्याच्यावर पाणी सोडलं आणि ते देशभक्तीकडे वळले. तर नेमकी काय कारणं त्यावेळेला घडली? नाही, मुळात एक तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कधीही सरकारची नोकरी करावी असं सुभाषबाबूंच्या मनात नव्हतं. आपण देशाकरता काहीतरी करावं, शक्यतो अध्यापन करावं, एखाद्या राष्ट्रीय विद्यालयामध्ये आपण आपलं योगदान द्यावं अशीच त्यांची इच्छा असायची. परंतु याच्या बरोबरीने आपण केम्ब्रिज सारख्या एखाद्या विद्यापीठात जाऊन तिथली एखादी पदवी जर मिळवता आली तर ती मिळवावी आणि ज्यांनी आपल्यावरती इतक्या वर्षांपासून राज्य केलं आहे, नेमका तो देश, ते लोक कसे आहेत, त्यांच्या लोकांची मानसिकता कशी आहे हे एकदा जाऊन पाहावं, या उद्देशाने त्यांनी वडिलांची जी इच्छा की तू ICS व्हायला पाहिजे, आपल्या घरामध्ये कोणीही ICS नाही आहे, कोणी बॅरिस्टर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी सरकारी नोकरीत आहे, पण ICS ही तेव्हा काळची प्रतिष्ठा होती, तर तू गेलं पाहिजे. आणि यांच्या मनात हे माहीत होतं की आपल्याला हे करायचं नाही आहे, पण निदान या निमित्ताने आपण जर बाहेर जाऊ शकू आणि सगळं बघू शकू तर ही संधी आपण घ्यावी. त्यांच्या मित्रमंडळ मेळ्यामध्ये सुद्धा
त्याच्यावरून भांडणं झाली होती की अरे तू जातो आहेस, मग आता आपल्या देशभक्तीचं आणि आपल्या चळवळीचं काय. तर त्यांनी उत्तर दिलं की मी परत येणार आणि मी ही नोकरी करणार नाही. असा तो घटनाक्रम आहे. आणि त्यांना वाटलं नाही खरं म्हणजे की आपण एवढ्या कमी कालावधीमध्ये ही परीक्षा, कारण कठीण होती आणि उत्तीर्ण करू शकू, पण बुद्धिमत्ता एवढी होती की खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी ती उत्तीर्णच नाही केली. तर ते 4थ्या क्रमांकाने गुणवत्ता यादीमध्ये त्या परीक्षेमध्ये आले. आणि तिथून सगळा झगडा जो घरामध्ये होता तो सुरू झाला. आपण समजू शकतो की समजा आपल्या सामान्य कुटुंबात एखाद्यासमोर असा प्रसंग आला की ही नोकरी किंवा ती नोकरी, तर किती मोठा गहजब येऊ शकतो. इथे तर ICS सारखी मोठी प्रतिष्ठा होती. त्यांच्या वडिलांशी, मोठ्या भावांशी बरेच महिन्यांपर्यंत संवाद आहे पत्रातून. काही वेळेला भावनिक शब्द आहे, काही वेळेला कटू शब्द आहेत, मतमतांतर आहेत. आणि शेवटी मग ते आले की बाबा मला माझ्या रस्त्याने जाऊ द्या, मला हेच करायचं आहे, मला ही नोकरी करायची नाही आहे. आणि मग तिथून ते भारतामध्ये परत आले. म्हणजे हा खरं तर टर्निंग पॉईंट म्हणता येऊ शकेल त्यांच्या आयुष्यातला, त्यांच्या जीवनातला. मग त्याचं ऐतिहासिक महत्त्व आपण कसं अधोरेखित करू शकतो? मी सांगू तुम्हाला, आपल्या इतिहासामध्ये एक नाव आहे, सत्येंद्रनाथ टागोर. तर सत्येंद्रनाथ टागोर हे गुरुदेवांचे ज्येष्ठ बंधू आणि भारतातून ICS अधिकारी होणारे पहिले विद्यार्थी. तर एका वाक्यात सांगायचं, जर सुभाषबाबू स्वातंत्र्य लढ्यामध्ये आले नसते तर ते सत्येंद्रनाथ टागोर झाले असते. खूप मोठे विद्वान, संत साहित्याचे अभ्यासक, विशेष करून मराठी संतांच्या साहित्याचा गाढा अभ्यास, त्याच्यातल्या काहीचं भाषांतर त्यांनी बंगालीमध्ये केलं. तर असं खूप मोठं नाव त्यांचं इतिहासामध्ये अजरामर झालं असतं. परंतु देशगौरव नेताजी किंवा महानायक नेताजी किंवा नेताजी ही पदवीसुद्धा त्यांना कदाचित ICS मध्ये जर असते तर त्यांना मिळाली नसती. आणि हा सगळा जो आझाद हिंद सेनेचा जो पराक्रम आहे तो आपल्याला त्यांच्या निमित्ताने पाहायला नसता मिळाला. मग ते त्यावेळेला धाडसाचं पाऊल नव्हतं का, असं आपल्याला काय वाटतं? म्हणजे अशी नोकरी सोडून देऊन एका सर्वस्वाचा त्याग करून देणं ही सामान्य माणसाची गोष्ट नाही आहे. त्याच्या मानसिकतेत हे बसत नाही. तर हे कितपत, याचं आपण कसं काय वर्णन कराल? याचं उत्तर तुम्हीच दिलं खरं म्हणजे, की ही सामान्य माणसाच्या याच्यातली गोष्ट नाही आहे. परंतु असामान्य माणसं, जे सामान्य असतात, ते आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्थैर्य याच्याविषयी विचार करतात. आणि जे असामान्य असतात ते देशाचं स्थैर्य, देशाचं सुख आणि त्याच्याकरता करावा लागणारा त्याग. म्हणजे एकीकडे आपण समजा असं म्हटलं तर सुख आहे, संपन्नता आहे, सत्कार आहे, आणि दुसरीकडे विपन्नता आहे, म्हणजे त्यांची जी कौटुंबिक पार्श्वभूमी होती, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं ऐश्वर्य संपन्न घराणं, विद्याविभूषित असं घराणं, त्याच्या अत्यंत विपरीत क्षेत्रामध्ये त्यांनी या धाडसी निर्णयामुळे पाऊल टाकलं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. हो, परंतु त्यांच्या घरामध्ये सुखवस्तू वातावरण होतं, कुठलीही आर्थिक चणचण नव्हती म्हणून ते येऊ शकले असं नाही आहे. कारण ते ज्या वेळेला त्यांना भारतातनं हद्दपार केलं गेलं तर तेव्हा त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थैर्य बऱ्यापैकी डळमळीत झालं होतं. परंतु ते सगळं आर्थिक अस्थैर्य सहन करून, आणि आपल्याला हे सहन करून समोर जावं लागणार आहे हे गृहीत धरून त्यांनी याच्यामध्ये उडी घेतली होती. त्याच्यामुळे आपण म्हणतो तसं हे सामान्य माणसाचं नाहीच काम, असामान्य माणसांच्याच कोटीतली ही गोष्ट आहे. आणि या त्यागाच्या भरोशावरच त्यांचं पुढे व्यक्तिमत्व विकसित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर आता त्यांनी देशभक्तीसाठी कुठल्या तरी राजकीय पक्षामध्ये आश्रय घेणं गरजेचं असतं, कारण तो व्यासपीठ मिळाल्याशिवाय ती चळवळ उभी करता येत नाही किंवा सक्रिय सहभाग देखील देता येत नाही. तर त्या काळी त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. तर तो घटनाक्रम कसा काय घडला? असं आहे की त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घ्यावा म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की त्यांनी म्हणजे कुठल्या तरी राजकीय पक्षामध्ये प्रवेश घेऊनच काम करायचं आहे असं म्हणून प्रवेश नाही घेतलेला. तर त्यांच्या ICSच्या राजीनाम्याच्या त्या नाट्यापासून त्यांचे चित्तरंजन दास, ज्यांना देशबंधू म्हणून आपण ओळखतो, यांच्याशी संवाद पत्रातून होत होता. आणि मला ICSचा राजीनामा द्यायचा आहे, मला ही नोकरी करायची नाही, मला भारताच्या स्वातंत्र्याकरता काहीतरी करायचं, असं त्यांच्याशी सलग संवाद पत्रातून सुभाषबाबूंचा होत होता. आणि मग त्यांच्या सांगण्यावरून ते भारतामध्ये परत आले. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी एका राष्ट्रीय महाविद्यालयाचं प्राचार्यपद घेतलं, पत्रकारिता केली, फॉरवर्ड नावाचं आणि बांगलार कथा नावाचं एक दैनिक त्यांनी चालवलं. पुढच्या काळात जेव्हा देशबंधू हे महापौर झाले कलकत्त्याचे, कलकत्ता महानगरपालिकेचे, तर त्यांच्या नेतृत्वात
कलकत्ता महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुभाषबाबूंनी काम केलेलं आहे. आणि हे सगळं करताना देशबंधू काँग्रेसमध्ये होते म्हणून सुभाषबाबू हे काँग्रेसमध्ये त्यांचा तिथे आपसूक प्रवेश होऊन गेला असं म्हणता येईल. अच्छा, खूप रंजक आणि छान इतिहास आपण सांगता, पण आपल्याला थोडं थांबावं लागेल कारण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परतत आहोत. कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण त्यांच्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याविषयीची भूमिका काय होती यावर प्रकाश टाकलात. दरम्यान त्यांचं वैवाहिक आयुष्य कसं होतं हे देखील जाणून घ्यायला आवडेल. काय सांगा? खरं म्हणजे हा आपण समजा या चरित्राचा क्रम पाहिला तर त्याच्यातला खूप पुढचा टप्पा आहे, पण तो सांगायला या ठिकाणी पण हरकत नाही, कारण नंतर आपण त्यांच्या राजकीय आणि समाजसेवेच्या आणि देशसेवेच्या कार्याकडे वळूया. साधारणतः 1933 ते 37 या काळात हद्दपारीमुळे सुभाषबाबू हे भारताच्या बाहेर होते, युरोपात होते. आणि तिथे असताना त्यांनी द इंडियन स्ट्रगल नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांना त्या ग्रंथासाठी लेखनिकेची आवश्यकता होती. बरं. तर मग तिथे एक ऑस्ट्रियन मुलगी जिचं नाव होतं एमिली शेंकेल यांनी त्यांच्या लेखनिकेचं काम त्या ठिकाणी पार पाडलं. आणि मग ते तसं लेखन त्या दरम्यान चर्चा, सहवास, गप्पा असं सुरू असताना त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि नेताजींनी सुभाषबाबूंनी एमिली शेंकेल यांच्याशी विवाह केला. विवाहाच्या त्यांच्या म्हणजे कोणत्या सालामध्ये विवाह केला याच्याविषयी थोडे दोन मतं आहेत. एका मताचं असं म्हणणं आहे की त्यांचा हा जो हद्दपारीचा काळ आहे 37 पर्यंतचा, हा संपायच्या शेवटी त्यांनी विवाह केला. आणि एक मत असं आहे की ते जेव्हा पुन्हा नाट्यमयरित्या भारताच्या बाहेर गेले होते तर त्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी एमिली यांच्याशी विवाह केला. 1942 मध्ये सुभाषबाबूंना कन्यारत्न प्राप्त झालं. त्यांनी तिचं नाव अनिता असं ठेवलं. आणि मोठ्या माणसांचं मोठेपण काय असतं हे आपण कल्पना करू शकतो की नोव्हेंबर 42 मध्ये अनितांचा जन्म आहे आणि फेब्रुवारी 43 मध्ये सुभाषबाबू हे त्यांच्या त्या ऐतिहासिक पाणबुडीच्या प्रवासाने जपानकडे निघाले. आणि त्यांच्यापासून त्यांचा जो विरह आहे मग तो कायमचाच आहे. म्हणजे जेमतेम 2-2.5 महिन्यांच्या अनिता होत्या. आणि आपण जसं ऐतिहासिक पुरुषांचे किंवा सुपरमॅन्सचे अशा कथा आपण मॅगझिनमधनं मासिकातनं वाचतो, तसेच आपले वडील अनितांना अशा कथांमधून माहीत आहे. त्या परता कुठलाही त्यांचा आपल्या वडिलांसोबतचा सहवास नाही, काही वावरणं नाही आणि काही गप्पा नाही, खेळणं नाही, असं त्यांचं आपल्या वडिलांशी काहीच नाही. आणि असं छोटं परंतु एक खूप वेगळा दृष्टिकोन वैवाहिक जीवनाविषयी देणारं नेताजींचं वैवाहिक आयुष्य आहे की स्वतःच्या आपण परत मगाशी जो विषय बोललो की सामान्य माणसाच्या कुटुंबाच्या कल्पना आणि मोठ्या माणसांच्या कल्पना याच्यामध्ये कसा फरक पडतो, की एमिली यांनी कुठेही याच्याविषयी की हे का केलं असा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला नाही आहे. आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अशा अनेक वीर माता, वीर भगिनी, वीर पत्नी आपण पाहतो. त्यागही तेवढाच तुला मुलाचा आहे. आणि अशा आपण वीर पत्नी पाहतो, परंतु ज्या स्त्रीचा भारताशी संबंधही नाही, जिला भारत फक्त नकाशावर माहिती आहे, अशा एका देशाच्या स्वातंत्र्याकरता स्वतःचं सौभाग्य काढून देणं, हे फक्त एमिलींच्या नावावरच हा पराक्रम जमा आहे असं म्हटलं पाहिजे आपण. अगदी खरं आहे. आणि खूप महत्त्वाचा तो भाग आहे त्यांच्या एकंदर वैवाहिक जीवनातला. काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांच्या देशसेवेच्या कामाला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकू. त्यानंतर त्यांचा संबंध महात्मा गांधींशी देखील आला, कारण काँग्रेसचा अविभाज्य भाग महात्मा गांधी देखील होती. त्यांचंही स्वतंत्र राजकीय नेतृत्व होतं आणि त्यांच्या माध्यमातून ही स्वातंत्र्य चळवळ पुढे जात होती. ह्या काळामध्ये महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये काहीतरी वैचारिक मतभेद निर्माण झाले, कारण ध्येय एक जरी असलं तरी मार्ग फक्त वेगळे होते, त्या संबंधातले होते. तर त्याच्याविषयी आम्हाला विशेष जाणून घेणं आवडेल. हेच उत्तर आहे खरं म्हणजे, की दोघांचंही ध्येय स्वातंत्र्य हेच होतं. परंतु गांधीजींचं म्हणणं असायचं की
साध्याबरोबरच साधनाचीही शुचिता महत्वाची आहे. म्हणजे आपण ज्या मार्गाने मिळवतो आहे स्वातंत्र्य ते साधनही पवित्र असलं पाहिजे असं गांधीजींचं मत होतं. आणि सुभाषबाबूंचं म्हणणं होतं की साध्य पवित्र आहे ना, मग त्याच्यापर्यंत नेणारा प्रत्येक रस्ता हा सुद्धा आपण पवित्रच म्हटला पाहिजे. त्याच्यामुळे दोघांच्याही मतभेदांचं मूळ कारण हे साधनामध्ये होतं. आणि त्याच्यातून मग जिथून सुरुवात झाली पहिल्या भेटीपासून की एका वर्षात स्वातंत्र्य तुम्ही म्हणता आहात महात्माजी, पण प्रतिकाराशिवाय ते कसं शक्य आहे? फक्त शेतसारा न भरणे, फक्त असहकार करणे, या गोष्टीतनं एक वर्षात स्वातंत्र्य कसं मिळणार? आणि जर ते नाही मिळालं तर तुमच्यापाशी ज्याला आपण प्लॅन बी इंग्रजीमध्ये म्हणतो असा काय तयार आहे? तर त्यांचं त्याच्यातून समाधान नाही झालं. आणि पुढे हे वाढत गेलं. म्हणजे 1928च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जिथे मोतीलाल नेहरू अध्यक्ष होते, तर तिथे गांधीजींनी मांडलेलं वसाहतीचं स्वातंत्र्य याचा पुढाकार त्यांनी केला. आणि सुभाषबाबू हे तरुण रक्त असल्यामुळे पूर्ण स्वातंत्र्य याच्यावरून त्यांनी एक त्या ठिकाणचं अधिवेशन उधळून लावण्याची ही एक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. अशा घटना क्रमाने घडत गेल्या. आणि याच्या पुढचा टप्पा जो आहे हा सविनय कायदेभंग, त्याला मिळालेला अभूतपूर्व असा प्रतिसाद, आणि त्याच्यातून मग आयर्विन करार करणं. आणि आयर्विन करारामध्ये ज्या गोष्टीवरती चर्चा झाली, ज्या गोष्टीवरती सहमती झाली, गांधीजी आणि आयर्विन असं तो चर्चा आहे. 2-3 कलमं त्याच्यामधली अशी आहेत की सत्याग्रहींची मुक्तता, सत्याग्रहींवरती झालेल्या लाठी हल्ल्याचं किंवा पोलिसी कारवाईची चौकशी, आणि गोलमेज परिषदेचं आमंत्रण. मग सुभाषबाबूंचं म्हणणं होतं की सत्याग्रहींची मुक्तता इथपर्यंत बरोबर आहे, पण क्रांतिकारकांचं काय? त्यावेळेला क्रांतिकारक सुद्धा तुरुंगात होते. आणि त्यावेळेला भगतसिंग आणि हे सगळे लोक, त्यांच्यावरती खटला सुरू होता. आणि आपल्याला हा घटनाक्रम आणि या तारखा माहिती आहेत की 5 जानेवारी 1931ला आयर्विन करार झाला आणि 23 जानेवारी 1931ला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची तिथे हौतात्म्य आहे या लोकांचं. त्याच्यामुळे मग इथून तो मतभेद आणखीन वाढत गेला की यांचं काय, हे आपले नाही आहेत का, यांच्याविषयी आपण बोललं नाही पाहिजे का, असं ते वाढत गेलं. याचा कडेलोट जो झाला तो 1939च्या त्रिपुरीच्या अधिवेशनामध्ये. म्हणजे त्याच्यापूर्वी 1938 मध्ये हरिपुरा अधिवेशनात सुभाषबाबू पहिल्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष बनले. आणि 1939 मध्ये त्यांनी मला काही विशिष्ट गोष्टींकरता पुन्हा अध्यक्ष झालं पाहिजे, मला युद्ध समोर दिसतं आहे आणि प्रतिकार करणारा आणि एखाद्या वेळी संघर्षाची सुद्धा भूमिका घेणारा अध्यक्ष असावा असं मला वाटतं, म्हणून मी माझी पुन्हा उमेदवारी जाहीर करतोय. मग तिथून ते नाट्य पूर्ण सुरू झालं की गांधीजींनी पट्टाभी सीतारामय्या यांची उमेदवारी जाहीर केली. निवडणूक झाली काँग्रेस अध्यक्ष पदासाठी, ज्याच्यामध्ये सुभाषबाबूंचा तिथे विजय झाला. आणि नंतर मग तो जो एक ज्याला आपण टोलवा टोलवी म्हणतो की बाकीच्या सहकाऱ्यांनी म्हणावं की तुम्ही तुमच्या समितीची किंवा तुमच्या सहकाऱ्यांची निवड ही गांधीजींच्या सल्ल्याने केली पाहिजे. आणि मग यांनी गांधीजींकडे यायचं सुभाषबाबूंनी की मला सांगा मी कोण सहकारी निवडू. आणि त्यांनी म्हणायचं की नाही तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही सर्व तुम्ही मुख्तार आहात, तुम्ही निवडा. आणि या टोलवाटोलीतून त्यांना लक्षात आलं की अरे आपण यांना कदाचित नको आहोत, आपण इथून बाजूला झालं पाहिजे. आणि मग त्यांनी त्या अध्यक्षपदाचा तिथे राजीनामा दिला. आणि मग ह्याचा एकंदरीतच भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर काय परिणाम झाला, एक अभ्यासक म्हणून तुम्ही काय सांगाल? जर हे झालं नसतं तर पुढचं जे शिवचरित्राचा जो काही आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक घटनेचा जो आधुनिक आविष्कार आहे सुभाषबाबूंच्या आयुष्यातला, तो पाहायला नसता भेटला. आझाद हिंद फौजेचा जो पराक्रम आहे तो आपल्याला कधी बघायला नसता भेटला. आणि एकूणच या अंगाने जे भारतीय स्वातंत्र्य लढा गेला तो आपण कदाचित बघू शकलो नसतो, अनुभवलाही नसतो. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे गांधीजींच्या वैचारिक मतभेदांनंतर त्यांनी स्वतंत्र मार्ग चोखायला आणि सशस्त्र क्रांतीकडे ते वळले. तो घटनाक्रम कसा काय घडला? ज्या वेळेला त्रिपुरीचं नाट्य सुरू होतं 1939, कदाचित त्याच्या काही महिन्यांच्या नंतरची गोष्ट असेल. 1 सप्टेंबर 1939 या दिवशी हिटलरनी पोलंडवरती आक्रमण केलं आणि काही दिवसांच्या आतच पोलंडचा प्रतिकार हा पालापाचोळ्यासारखा उडवला गेला. आणि त्या मागोमाग मग त्याच्यानंतर पोलंड, बेल्जियम, हॉलंड, डेन्मार्क, नॉर्वे आणि फ्रान्स असे एकामागोमाग एक देश पादाक्रांत करत हिटलर समोर निघाला. आणि हे पाहिल्यानंतर मग सुभाषबाबूंना असं वाटलं की
अरे आता ही अडचणीची वेळ आहे, कारण त्या युद्धामध्ये इंग्लंड उतरला होता जर्मनीच्या विरुद्ध, आणि शत्रूचे हात जेव्हा दगडाखाली अडकलेले आहेत तेव्हाच आपण काहीतरी प्रयत्न करावा, काहीतरी एक सर्वांनी एकत्र येऊन संघर्षाचा मार्ग निवडावा आणि हे जोखड मानेवरून उचलून फेकून द्यावं, असा विचार त्यांनी करून परत गांधीजींपाशी गेले होते. म्हणजे मधला सगळा जो काही आपण ज्याला समजा अपमान म्हटलं किंवा मतभेद म्हटलं, तर ते सगळं विसरून ते गांधीजींना भेटायला गेले की विसरून जाऊ सगळं जे झालं ते, पण आपण आता हीच निकराची वेळ आहे, आपण आता काहीतरी केलं पाहिजे, एकत्र येऊन काम करू. पण त्यांना ती वेळ योग्य नाही वाटली. आणि मग आता जर भारताच्या आत जर काही होणार नसेल तर मग शत्रूच्या शत्रूशी हात मिळवणी करून आपण तिथे काही सशस्त्र क्रांतीचा काही मदत घेता येते का, असा विचार करून मग त्यांनी महायुद्धाच्या सगळ्या या चित्रामध्ये प्रवेश केला. आणि मग पुढे आझाद हिंद सेनेचा आणि हा सगळा आपल्याला ती कथा वाचायला मिळते. त्याच्याविषयी आपण आणखी सविस्तर जाणून घेऊया, पण कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. आपण पाहत आहात हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन आणि कार्य याविषयी माहिती जाणून घेत आहोत आणि आपल्याला ही माहिती देत आहेत सुप्रसिद्ध इतिहासतज्ञ श्री अंबरीश पुंडलिक सर. विश्रांतीनंतर आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत. आझाद हिंद सेनेची ही जी एकंदरीत गरज त्यांना वाटली, तो घटनाक्रम कशा पद्धतीने झाला आणि मग आझाद हिंद सेनेची प्रत्यक्ष स्थापना कशी घडली? हो, तर हे सांगायच्या आधी मला ही गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की आझाद हिंद सेना ही 2 ठिकाणी स्थापन केली गेली होती. बरं. म्हणजे आपल्याला जो सुभाषबाबूंचा नाट्यमय भारतातून बाहेर पडण्याचा जो घटनाक्रम माहिती आहे की ते भारतातून कलकत्त्यातून 16 जानेवारी 1941 या दिवशी निघाले आणि एका मौलवीच्या वेशामध्ये त्यांनी तशा प्रकारची दाढी वाढवून तसा फेटा घालून आणि ते पेशावर काबूल मार्गे मॉस्कोतून जर्मनीमध्ये पोचले. तिथे आता जर्मनी आणि इटली हे मित्र राष्ट्र होते, त्याच्यामुळे काबूलमध्ये त्यांचं परत एकदा वेषांतर केलं गेलं आणि तो जो पठाणाचा वेश होता त्यांनी तेव्हा मोहम्मद झियाउद्दीन हे नाव काबूलपर्यंत धारण केलं होतं. बरं. तर ते वेषांतर केलं गेलं तिथे काबूलमध्ये. आणि इटलीचा एक अधिकारी होता ओरलँडो मॅझ्युटा, तर त्या अधिकाऱ्याच्या पासपोर्टवरचा त्याचा फोटो काढून टाकला, त्याच्या जागी वेगळं वेश म्हणजे ज्याला आपण फ्रेंच कट आणि 3 पीस सूट असा घातलेला सुभाषबाबूंचा फोटो तिथे चिकटवला आणि त्या इटालियन पासपोर्टवर सुभाषबाबू हे जर्मनीपर्यंत पोचले. आणि हे सगळं होत असताना कलकत्त्यामध्ये किंवा एकूण भारतामध्येच जेव्हा ते नाहीत असं ही बातमी उघडली किंवा फुटली, याला स्फोटच म्हटलं पाहिजे खरं तर, कारण ब्रिटिशांकरता हा खूप मोठा धक्का होता. तर त्यांनी काही अफवा पसरवायला सुरुवात केली की आम्ही त्यांना भारतातून बाहेर जाताना पकडलं किंवा त्यांचं विमान पाडलं गेलं, त्यांचा मृत्यू झाला, अशा प्रकारच्या त्यांनी बातम्या मुद्दाम पसरवून दिल्या भारतात. आणि भारतीयांचं मन बेचैन होऊ नये, त्यांना आपण आहोत आणि आपण काहीतरी करणार आहोत, म्हणजे ज्याला आपण टेम्पो निर्माण करत राहणं म्हणतो, तर तो होत राहावा म्हणून नभोवाणीवरून बोलण्याचा निर्णय सुभाषबाबूंनी घेतला. आणि त्याच्याकरता मग जर्मनीसोबत बरेचसे करार आहेत, बोलणी आहेत, त्यांच्या वारंवार मागे लागणं आहे, कारण ते सुद्धा युद्धामध्ये होते. त्यांना यांना प्रत्येक वेळेला वेळ देणं आणि मदत करणं हे लगेच शक्य नव्हतं, पण मागे लागायचं. आणि बर्लिनमध्ये जागा मिळवली नभोवाणी करता आणि त्यांनी नभोवाणीवरून घोषित केलं की मी सुभाषचंद्र बोस बोलतो आहे आणि मी जिवंत आहे आणि मी लवकरच भारताच्या सीमेवरती येणार आहे. इथे एक गोष्ट सांगून ठेवली पाहिजे की सुभाषबाबू जिवंत आहे हे भारतीयांना कळलं, परंतु ते कुठून बोलतायत हे तोपर्यंत भारतीयांना माहीत नव्हतं. ते जपानमध्ये जेव्हा जपानच्या संसदेतून त्यांनी जाहीर भाषण दिलं, साधारणतः 43 मधली गोष्ट आहे, तेव्हा पहिल्यांदा जगाला कळलं की ते नेमके कुठे आहेत. तर हे त्यांचं कौशल्य आहे. आणि मग तेवढ्या काळामध्ये असं लक्षात आलं की आफ्रिकेमध्ये जर्मनीचा जो एक सेनापती आहे रोमेल नावाचा, तर या रोमेलनी ब्रिटिश सैन्य काही त्याला म्हणजे पराभूत केलं, त्याला हरवलं आणि ते पकडून ठेवलं आहे. आणि त्याच्यातले काही हजार सैनिक हे ब्रिटिश सैन्यातले भारतीय होते. मग त्यांना जर्मनीत आणवलं गेलं, त्यांना एनाबर्गच्या छावणीमध्ये ठेवलं आणि मग ती कल्पना डोक्यात आली यांच्या नेताजींच्या की अरे सैनिक म्हणजे आपले नागरिक आहे, भारतीय आहेत आणि ते प्रशिक्षित सैनिक आहेत, तर यांचा उपयोग करून का ना आपण एखादी सेना अशी उभी करून बघावी.
तर त्यांच्याशी बोलून जी सेना पहिल्यांदा तयार केली गेली ती पहिली आझाद हिंद सेना जर्मनीत तयार झालेली. मध्यंतरीच्या काळात जपानने युद्ध प्रवेश केला, म्हणजे पर्ल हार्बरवर त्यांनी बॉम्ब टाकले आणि एकामागोमाग एक देश पादाक्रांत करत गेले, जसं फिलिपाईन्स, इंडोनेशिया, हाँगकाँग, मलेशिया आणि सिंगापूर. 15 फेब्रुवारी 1942ला त्यांनी सिंगापूर पादाक्रांत केलं आणि सिंगापूरमध्ये त्यांना साधारणतः 40 ते 50 हजार सैनिक ब्रिटिशांचे जपानच्या हाती लागले, की जे पुन्हा एकदा भारतीय नागरिक होते, भारतीय सैनिक होते, जे ब्रिटिश लष्करामध्ये नोकरी म्हणून काम करत होते. आणि एक खूप मोठं ज्याला काय म्हणतो आपण साधक किंवा ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व 1915 पासून जपानमध्ये ठाण मांडून बसलं, ज्यांचं नाव होतं रासबिहारी बोस. रासबिहारींचं जपान दरबारी किंवा जपानच्या त्या कशा सगळ्या सरकारमध्ये खूप मोठं वजन होतं आणि त्यांनी ते सगळे 40-50 हजार सैनिक रासबिहारींना देऊ केले, की तुम्ही हे घ्या आणि तुम्हाला जो लढा उभा करायचा आहे तो तुम्ही यांच्यातून उभा करा. आणि रासबिहारींनी कॅप्टन मोहनसिंग नावाचे त्याच पकडलेल्या सैनिकांमधले एक अधिकारी होते, त्यांना हाताशी धरलं, त्यांना नेतृत्व दिलं आणि त्यांच्या नेतृत्वात जे दल उभं राहिलं ती आझाद हिंद सेना क्रमांक 2, जिचा सगळा पराक्रम आपण इम्फाळ आणि कोहिमाच्या त्या सगळ्या रणांगणावरती पाहतो, तर ती दुसरी आझाद हिंद सेना अशी आपण त्याला म्हणू शकतो. खरोखरच म्हणजे आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस हे खरं तर एक समीकरण आहे. आणि आझाद हिंद सेना हे सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातलं एक अत्यंत महत्त्वाचं वळण आहे, कारण ती त्यांची ओळख होऊन गेली. 2 ठिकाणी त्या आझाद हिंद सेनेची स्थापना झाली असं आपण सांगितलं. तर याच्यामध्ये जर्मनी, जपान आणि आग्नेय आशियातला भाग या ठिकाणी देखील आझाद हिंद सेना तिथेच स्थापन झाली असल्यामुळे तिथे जास्त पद्धतीचं प्रभावी कार्य झालं असेल. तर त्या तिथल्या कार्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नाही, एक तर काय आहे की या युद्धाच्या सगळ्या नाट्यामध्ये जेव्हा सुभाषबाबू जर्मनीमध्ये गेले आणि सगळं तिथे ती सेना उभी राहत होती, तर तेव्हा जर्मनीचा रशियाशी अनाक्रमणाचा करार आहे. म्हणजे रशिया हा जर्मनीच्या म्हणजे अक्ष गटाकडून पण नाही आणि मित्र गटाकडून पण नाही. आणि त्याच आधारावरती नेताजींची योजना होती की आपण ही जी सेना आहे जर्मनीतली तिच्या आधाराने आपण जायचं तर रशियातूनच जावं लागेल. त्याच्यामुळे मॉस्कोतून काबूलमध्ये उतरावं आणि काबूलमधनं पेशावरच्या सीमेवरती ब्रिटिशांशी युद्ध करावं असा तो विचार होता. परंतु 22 जून 1941 या दिवशी हिटलरच्या आतताईपणामुळे त्यांनी रशियावरती आक्रमण करून टाकलं आणि तो रस्ता बंद होऊन गेला. त्याच्यामुळे ही जी पहिली आझाद हिंद सेना आहे हिला तसं म्हटलं तर भारताच्या स्वातंत्र्याकरता लढता नाही आलं. परंतु जोपर्यंत जर्मनी शरण आला नाही, म्हणजे तो जो नंतरचा घटनाक्रम आहे हिटलरची आत्महत्या वगैरे, तर त्याच्यातल्या एका शेवटच्या क्षणापर्यंत ही आझाद हिंद सेना, नंतर आझाद हिंद नभोवाणी हे आपलं काम करत होते. म्हणजे अगदी काही किलोमीटरवरती ब्रिटिश सैन्य आलेलं आहे आणि अजूनही आझाद हिंद सेनेचं कार्यालय हे कार्यरत आहे आणि आता हे सगळं थांबवलं पाहिजे, आता आपण पकडले जाऊ, तेव्हाच हे कार्यालय थांबवलं गेलं, अशा घटना घडलेल्या आहेत. आणि नंतरचा सगळा पराक्रम म्हणजे जेव्हा माहीत झालं की आता रशियातनं काहीच करणं म्हणजे जर्मनीतनं काही करणं शक्य नाही आणि त्याच वेळेला रासबिहारींनी तिकडे सेना उभी केलेली आहे. याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली पाहिजे की नेताजी त्यावेळेला जर्मनीमध्ये होते आणि तिथे सेना तयार झालेली होती, त्याचं नेतृत्व पण मोहनसिंगांच्या हाती रासबाबूंनी दिलेलं होतं. मग नेताजींचं तिथे काय उपयोग, कारण लष्करी अधिकारी तर नव्हते, कुठलंही प्रशिक्षण त्यांनी आयुष्यात लष्कराचं घेतलेलं नव्हतं. बरोबर. पण तरीही नेताजींचा जो आंतरराष्ट्रीय प्रवास आहे, देशादेशांच्या लष्कर प्रमुखांशी किंवा पंतप्रधानांशी त्यांचा जो संवादाचा जो अनुभव आहे आणि त्यांचा जे काही अभ्यास आहे आंतरराष्ट्रीय सगळ्या या व्यवहाराचा, तो रासबाबूंना आझाद हिंद सेनेच्या नेतृत्वात हवा होता. त्याच्यामुळे जपान आणि जर्मनी यांचं अलायन्स असल्यामुळे, मैत्री असल्यामुळे ते जपानच्या मागे लागले की मला नेताजी हे जपानमध्ये पाहिजे. ती सेना तयार होताना ते कुठेतरी सिंगापूरमध्ये बसलेले आहे आणि त्यांना आता बोलवलं की चल तुला नेतृत्व करायचं आहे, असं नाही घडलं. त्यांना तिथे आणवलं गेलं. मग यायचं कसं, तर पाणबुडीच्या रस्त्याने त्यांना तिथे आणवलं गेलं. म्हणजे हवेतून येणं शक्य नव्हतं, कारण हवाई हद्दीवरती सगळ्या अमेरिकन आणि ब्रिटिश लष्कराची सत्ता होती. कुठलंही विमान जर असं माहीत पडलं की ते धोक्याचं होतं. त्याच्यामुळे मग अटलांटिक महासागरातून
आफ्रिका खंडाला वळसा घालून भारताच्या दक्षिण किनाऱ्यासमोरून जपानला जावं, तर असा 88 दिवसांचा प्रवास त्यांनी केला. याच्यात एक हा खूप रोमांचक आणि खूप छान इंटरेस्टिंग तुम्ही सांगतात, पण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण हा पुन्हा प्रवास ऐकूया. दर्शक हो, कार्यक्रमात घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी तुम्ही जर्मनी आणि जपान या संदर्भातला आझाद हिंद सेनेचा प्रवास एकंदरीत सांगत होतात, तो आपण कंटिन्यू करूया. तर जर्मनीत काही करणं शक्य नाही असं आपण जे मगाशी म्हटलं, रशिया मार्गे रस्ता बंद झाला आणि त्यांना जपानमध्ये आणवलं गेलं. जर्मनी आणि जपान या दोन्हीही देशांनी एकत्र रणनीती करून त्यांना जपानमध्ये पाठवलं. अर्थात त्यांची स्वतःची त्याच्यामध्ये जोखीम होती की तुम्हाला खरंच हे करायचं आहे का, कारण याच्यात जोखीम आहे. आम्ही तुमच्या आयुष्याची पूर्ण हमी घेऊ शकत नाही, याच्यामध्ये कुठेही घातपात होऊ शकतो, पण त्यांनी ती जोखीम निवडली आणि 8 फेब्रुवारी 1943 या दिवशी ते पाणबुडीमध्ये बसले. खरं हा घटनाक्रम खूप मोठा आहे आणि याच्यावरती खूप बोलण्यासारखं आहे की त्या किएल बंदरातून ते पाण्यामध्ये उतरले. अबिद हसन नावाचा त्यांचा सहकारी त्यांच्यासोबत होता आणि माइन स्वीपर फ्रिगेट्स अशा त्यांच्या बरोबरीने त्या पाण्यामध्ये उतरवल्या गेल्या, कारण हा सगळा शत्रूचा पट्टा आहे. त्यांनी कदाचित पाण्यामध्ये बॉम्ब पेरलेले असू शकतात, तर त्यांनी या फ्रिगेट्सनी समोर समोर चालत ते बॉम्ब निकामी करत जायचे आणि नेताजींच्या या पाणबुडीचा रस्ता हा मोकळा करत जायचा, असा तो सगळा प्रवास होता. त्याच वेळेला अर्ध्या अंतरापर्यंत त्यांना जर्मन पाणबुडीने घेऊन जायचं, अर्ध्या अंतरामध्ये त्यांना जपानी पाणबुडीने रिसिव्ह करायला किंवा घ्यायला यायचं, प्रत्यक्ष समुद्रामध्ये सबमरीन टू सबमरीन त्यांनी ट्रान्सफर करायचं. आणि असं होत असताना एकमेकांचा अंदाज घ्यायचा की तुम्ही केव्हा निघाले आहात, तुम्ही केव्हा पोहोचता आहात. हा संवाद आणि आजसारखी तंत्रज्ञान त्यावेळेला नव्हतं, आजसारखं तंत्रज्ञान त्याही काळामध्ये हे सगळं त्यांनी केलं. हो, आणि हा संवाद एकमेकांशी करताना शत्रूच्या इंटेलिजन्स सिस्टीमनं आपला संवाद डिकोड करता येऊ नये याची काळजी घेत ते करायचं. आणि जर्मन पाणबुडी जेव्हा तिथे पोचते आहे तेव्हाच त्यांनी येऊन थांबायचं, म्हणजे इंधनाचा परत जाताना तुटवडा होता कामा नये, ही सगळी काळजी घेत त्यांनी ते केलं. आणि एका विशिष्ट ठिकाणी मादागास्कर पाशी दोन्ही पाणबुड्या या एकमेकांपासून 1 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे सागरी किलोमीटर आपण कल्पना करू शकतो की त्या उभ्या आहेत आणि हेलकावे खात आहेत, 15-15 फुटापर्यंत लाटा उचंबळत आहेत. पाणबुड्या पण स्थिर नाही, कारण त्यांना एकमेकांपासून हलतं ठेवणं आवश्यक होतं, कारण एकमेकांवरती आदळण्याची शक्यता होती. तर असं असताना त्यांनी या पाणबुडीवरून त्या पाणबुडीवरती दोर बांधला गेला आणि ते साहस, प्रत्यक्ष घडलेली घटना, आणि असं साहस करत ते 2 तासांच्या संघर्षानंतर जपानी पाणबुडीपर्यंत पोहोचले आणि तिथे ते जपानला पोहोचले. याच्यातलं एक गोष्ट मला आणखीन सांगितली पाहिजे की राजबाबूंच्या किंवा मोहनसिंगांच्या समोर फक्त फौज होती की फौजेनी लढावं आणि भारताच्या सीमेवरती आक्रमण करावं. याला एक वेगळा आयाम नेताजींनी प्राप्त करून दिला की फक्त फौज नाही, तर भारताच्या बाहेरून आपण आक्रमण करत असताना भारताच्या आतही उठाव व्हावा. म्हणून मग गुप्तचर प्रशिक्षण त्यांनी पेनांगला सुरू केलं की त्या गुप्तचरांनी भारताच्या आत शिरावं वेगवेगळ्या मार्गाने, आणि आतल्या क्रांतिकारक गटांना आम्ही जेव्हा बाहेरून आक्रमण करू तेव्हा त्यांनी आतून काहीतरी उठाव करण्याचा प्रयत्न करावा. एक आझाद हिंद बँक निधी पाहिजे कुठल्याही युद्धाकरता, तर तो निधी त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या भरोशावर उभा केला. आणि या सगळ्याच्या मागे आझाद हिंद सरकार पाहिजे. म्हणजे भुलाभाई देसाईंनी जेव्हा लाल किल्ल्यावरती आझाद हिंद सैनिकांचा खटला लढला, तर त्यांचा मुख्य मुद्दा हा होता की ही बंडखोरांची फौज नाही आहे, तर ही एका स्वतंत्र राष्ट्राची फौज आहे, आणि ज्या राष्ट्राला, ज्या सरकारला 8 देशांचा पाठिंबा आहे. नेताजींनी आग्रहाने हे सगळं करवून घेतलं. त्यांना काही लोकांनी म्हटलं की ह्या सगळ्या गडबडीमध्ये, धुमश्चक्रीमध्ये तुम्ही सरकारचा शपथविधी वगैरे काय करता आहात, पण ते म्हणे की नाही नाही, हे याची आवश्यकता आहे. आणि त्यांनी शपथविधी, त्या सरकारचे स्वतः पंतप्रधान, विदेश मंत्री, युद्धमंत्री आणि आझाद हिंद सैन्याचे कमांडर इन चीफ अशी त्यांनी स्वतः शपथ घेतली. आणि याचा सगळा परिणाम हा पुढच्या खटल्यावर झाला. आणि ही जी आंतरराष्ट्रीय मिती प्राप्त करून देणं आहे भारतीय स्वातंत्र्याच्या संघर्षाच्या या लढ्याला, तर ते महत्त्व या आझाद हिंद सेनेच्या सगळ्या सरकारचं आणि लढ्याचं आहे. खरोखरीच खूप महत्त्वाचा मुद्दा हा आपण सांगतात. सांगण्यासारखं खूप आहे, चरित्र खूप मोठं आहे, पण वेळेच्या अभावी आपल्याला थोडं पुढे जावं लागेल. त्यानंतर चलो दिल्ली
हो. आणि नंतर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे नेताजींच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत असणारे अत्यंत दोन महत्त्वाचे अशा घोषणा. हो. ह्या सगळ्यांचा परिणाम भारतीय स्वातंत्र्यामध्ये आणि त्याचा एकंदरीत मंतरलेल्या त्या काळामध्ये काय प्रभाव पडत होता? हो. याच्यामध्ये एक सांगितलं पाहिजे की रास बिहारी बोस आणि कॅप्टन मोहन सिंग यांच्यात थोडेसे बेबनाव तिथे निर्माण झाले होते आणि त्याच्यामुळे मध्यंतरी जी 40,000पर्यंत सैन्य भरती गेली सुभाषबाबू येण्याच्या आधी, तर ती या मतभेदांच्या सगळ्याच्या चित्रामुळे काही निराश होऊन काही नाराज होऊन हे सगळे लोक सैन्यातनं बाहेर पडले होते आणि ती संख्या रोडावली होती. तर तिथे नेताजी जेव्हा आले तर त्यांनी या सगळ्या सैनिकांना समोर बसवून एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण आवाहन केलं आणि ते आवाहन आहे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. याचा अर्थ काय आहे थोडं स्पष्ट केलं पाहिजे की हे जे युद्ध कैदी म्हणून पकडले गेले जपानच्या तुरुंगात बसलेले आहेत हे ब्रिटिशांचे म्हणजे नोकरदार आहेत किंवा त्यांचे सैनिक आहेत. हे जरी पकडले गेले आहे तुरुंगात आहे तरी त्यांच्या घरी 1 तारखेला ब्रिटिशांच्या माध्यमातून पगार पोचतो आहे, त्यांच्या कुटुंबाला त्यांची आर्थिक कुठे कुचंबणा होत नाहीये. तर त्यांना समोर बसवून असं म्हणणं की तुम्ही सैन्यात सहभागी व्हा याचा अर्थ असा होता की तो पगार तुम्हाला सोडावा लागेल आणि आम्ही तुम्हाला पगार नाही देऊ शकणार कारण की आमच्यापाशी आता आर्थिक असं काही पाठबळ नाही की आम्ही तुम्हाला पगार देऊ शकू. त्याच्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याकरता रक्त सांडण्याची संधी हाच तुम्ही पगार समजा आणि ही संधी हे हौतात्म्य मिळणं हा पगार आणि हे आव्हान खरं म्हणजे अव्यवहारी होतं. म्हणजे कुठलाही व्यवहारी माणूस याच्याकडे बघणार नाही की मी सुरक्षित माझं आयुष्य सोडून माझा मिळणारा पगार सोडून मी याच्यामध्ये का सहभागी व्हावं. युद्धात सहभागी झाले नसते तर ते बंकरमध्ये बसून त्यांचं कदाचित जीव वाचला असता की युद्धात नाही उतरले तर जीव वाचला. बरोबर. पण हे सगळं कॉम्पेन्सेट करून त्यांनी त्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि खूप मोठ्या संख्येमध्ये हे सगळे सैनिक तिथे सहभागी झाले. हे भावनिक परिणाम त्या सगळ्या आव्हानाचा होता असं मला वाटते. खरोखरच ह्या दोन्ही घोषणांना ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नक्कीच आहे. त्यानंतर ह्या सर्व पार्श्वभूमीवर आता नेताजींच्या नेतृत्व शैलीविषयी त्यांच्या नेतृत्व गुणांविषयी तुम्ही काय सांगाल? हां, तर त्याच्यामध्ये हे सांगितलं पाहिजे की एक तर जगाचं राजकारण पाहणारा एक नेता ज्याला राष्ट्रांचे करार कसे होत असतात हे माहीत आहे, देशांच्या प्रमुखांशी काय बोलायचं असतं, कुठल्या गोष्टीवरती अडून राहायचं असतं, कुठल्या गोष्टीमध्ये थोडी लवचिकता दाखवायची असते, कूटनीती, हां ते त्यांना माहीत होतं. म्हणजे जपानमध्ये उतरण्याच्या आधी आझादिंद सैन्याचं जे काही संवाद होता जपानशी हा एका तटस्थ समितीच्या माध्यमातून, ज्याचं नाव होतं फुजिवारा किकान. किकानचा अर्थ समिती, की यांना जे हवं आहे ते त्यांनी समितीला सांगायचं आणि समितीने मग ते जपान सरकारच्या समोर मांडायचं की असं असं पाहिजे आहे. आणि नेताजी जेव्हा तिथे उतरले तर ती समिती बाजूला होऊन गेली आणि नेताजींचा संवाद सरळ जनरल टोजोशी म्हणजे पंतप्रधान टोजोशी व्हायचा आणि एका मध्यम स्तरावरच्या अधिकाऱ्यांशी संवाद, त्यांच्याशी बार्गेनिंग, इथून उठून तर सुप्रीम जे काही नेतृत्व आहे जपानचं त्यांच्याशी बोलणं की आम्हाला अशा अशा गोष्टी पाहिजे आहे, आम्हाला हे हवं आहे, आम्ही हे ऐकणार नाही. तर हे जे काही आहे हे नेताजींच्या नेतृत्व शैलीचं आणि त्यांच्या याचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. खूप छान आपण सांगतात. आपण आणखी नेतृत्वाचे गुण त्यांचे जाणून घेऊया. पण कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती. कार्यक्रमात घेतो एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण नेताजींच्या नेतृत्व शैलीविषयी बोलत होतो, त्यांच्या नेतृत्व गुणांविषयी बोलत होतो. तर आझाद हिंद सेनेसारखी स्थापना ज्यांनी केली त्यावेळेला नक्कीच संघटनेचं एक महत्त्वाचं गुण नेत्यामध्ये असावं लागतं, तो त्यांच्यात होता. तर त्या आझाद हिंद सेनेच्या उभारणीमध्ये आणि त्याच्या योगदानाविषयी नेताजींच्या नेतृत्वाविषयी आपण काय सांगाल? साधारणतः आपल्या सगळ्यांना असं वाटतं की नेताजींची आझाद हिंद सेना ही त्यांचा प्रयत्न चांगला होता परंतु ते हारलेच ना शेवटी, असं प्रत्येकाला शेवटी असं वाटूनच जातं. तर तसं नाही आहे. तर परिणामान प्रत्यक्ष रणांगणावरती हारलेली एका अर्थाने परंतु परिणामांमध्ये जिंकलेली अशी ही आझाद हिंद सेना आहे. यांचा मूळ उद्देश हा रणांगणावरती जिंकणं किंवा हारणं हा नव्हता, परंतु आपल्या निमित्ताने
भारतीय सैन्यामध्ये जे 25 लाख भारतीय म्हणजे ब्रिटिश लष्करामध्ये जे 25 लाख भारतीय सैनिक आहेत, तर त्यांच्या मनामध्ये चिंतन सुरू व्हावं आणि त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण व्हावं, तर असा त्याचा उद्देश होता, जो नंतर जाऊन सफल झाला. अनेकांना त्या सैन्यातनं काढून टाकलं गेलं, म्हणजे ही संख्या 25 लाखावरून 3 लाखांवरती ब्रिटिशांनी धास्ती घेऊन आणली. त्याच्यानंतर 75 जहाजांनी नाविक दलांनी असं बंडाचा झेंडा उभारला आणि वी आर इंडियन नॅशनल नेव्ही असं त्यांचं स्लोगन होतं. 3.5 लाख गिरणी कामगारांनी बंड पुकारलं आणि या सगळ्याची धास्ती घेऊन ब्रिटिशांना भारतातून निघून जायचा निर्णय घ्यावा लागला. असा आता सगळ्या या क्रमवार संगती जर आपण लावली कागदपत्रांची, तर त्याच्यातून समोर येत आहे. तर हे नेताजींच्या नेतृत्व शैलीचा आपण गुण म्हटला पाहिजे, वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. तसंच नेताजीविषयी त्यांच्या रहस्यमय मृत्यू, त्यांचा नेताजींचा हा देखील एक अनाकलनीय असा भाग आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने देखील आजही तो संभ्रम कायम आहे. तर एक अभ्यासक म्हणून तुम्ही याच्यावर कसा काय प्रकाश टाकाल? नाही, संभ्रम तर कायम आहेच, ही गोष्ट खरी आहे आणि तो सुटावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु नेमका संभ्रम काय आहे हे जरी आपण या निमित्ताने बोलू शकलो तरी मला वाटतं सगळ्यांना ते म्हणजे लक्षात येण्याकरता म्हणून उपयोगाचं होईल. 18 ऑगस्ट 1945 या दिवशी जो अपघात झाला असं म्हणतात, तर त्याच्या साक्षीदारांमध्ये खूप विसंगती आहे. म्हणजे विमान कोणत्या वेळेला पडलं, कशा अवस्थेमध्ये पडलं, पोटावर पडलं की बाजूला पडलं की नाकावर पडलं, विमानतळा धावपट्टीवर आपटलं की बाजूच्या शेतात जाऊन आपटलं, विमानामध्ये किती प्रवासी होते, 15 होते, 20 होते, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये साक्षीदारांच्या जमान्यांमध्ये विसंगती आहे. आणि त्या विसंगतीवरून अनेकांनी पुढचा शोध जेव्हा केला तर त्याच्यामध्ये त्यांनी काही निष्कर्ष काढले. तर या सगळ्या निष्कर्षांवरून थोडं जर आपण ज्याला आपण समराईज करायचं म्हटलं तर 3 तर्क नेताजींच्या अस्तित्वाविषयी आणि मृत्यूविषयी काढतात लोक, अभ्यासक. की एकतर त्यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945च्या तैवान येथील अपघातात झाला. दुसरा की जपाननी शरणागती पत्करली असल्यामुळे या सगळ्या विमान अपघाताचं कव्हर करून त्याच्या आडून नेताजी हे रशियाकडे सरकले आणि ते स्टॅलिनच्या आश्रयाला गेले. हा दुसरा. म्हणजे स्वयंघोषित स्वयंघोषित नाही, त्यांनी तिथे म्हणजे बोलण्यासारखं बरंच आहे की ती विसंगती जर त्याची जर आपण संगती लावत गेलो की जमान्यांमध्ये कसं वेगवेगळं पण आहे. आणि मग जपान सरकारने हे घोषित केव्हा केलं, 18 ऑगस्टचा जो काही अपघात आहे तो त्यांनी 22 ऑगस्टला घोषित केला. किंवा त्यांचं जे काही डेथ सर्टिफिकेट आहे त्याच्यावर वेगवेगळे कारणं लिहिलेले आहे. एकाचं म्हणणं आहे की सिव्हिअर बर्न्समुळे झाला, एकाचं म्हणणं आहे की हृदयावर ताण आल्यामुळे झाला. त्यांचं जे अंत्यविधी केला गेला तर त्या रजिस्टरमध्ये नेताजींचं नावच नाही आहे, तिथे इचिरो ओकुरा नावाच्या एका जपानी लष्करी सैनिकाचं नाव आहे. या सगळ्यावरून जेव्हा शोध केला गेला तर तेव्हा निष्कर्ष काढला की जपाननी नेताजींना मदत केली रशियाकडे सरकण्याकरता. तर हा दुसरा ज्याला आपण पर्याय म्हणतो. आणि इथून आणखीन 2 पर्याय निघतात खरं म्हणजे की एक तर त्यांना रशियामध्ये मारलं गेलं, म्हणजे सुब्रमण्यम स्वामी आणि जनरल जी डी बक्षी हे जे लष्करी अधिकारी आहे यांचा अभ्यास हा आहे की ते रशियामध्ये मारले गेले. आणि तिसरा एक असा अभ्यासकांचा गट आहे जो म्हणतो की नाही, ते मारले नाही गेले, ते भारतामध्ये आले आणि बराच काळ ते भारतामध्ये जिवंत होते. 3 समिती स्थापन केल्या गेल्या. 1956 सालची शहनवाज समिती, शहनवाज खान हे आझाद हिंद सेनेतलेच लष्करी अधिकारी होते, त्यांच्या नेतृत्वाखाली. 70च्या दशकातली जी डी खोसला समिती आणि तिसरी अटलजींच्या काळातली 1999 साली स्थापन झालेली जस्टिस मनोज कुमार मुखर्जी यांच्या नेतृत्वातली ही चौकशी समिती, ज्यांनी विमान अपघाताची थेअरी रिजेक्ट केलेली आहे की अपघात झालाच नाही. तर असा हा सगळा गोंधळ आहे. परंतु सगळे कागदपत्र, देशांमधले जे काही तिथले गोपनीय दस्तावेज आहे ते जोपर्यंत समोर येत नाही तर तोपर्यंत याच्यावरती अजून काही बोलण्यासारखं आपल्यापाशी नाही आहे. ते गुढ कायम असणार आहे असं आपल्याला म्हणू शकतो. वेळ आता कमी आहे आपल्यापाशी. खरं तर ऐकण्यासारखा आणि एवढा मोठा इतिहास इतक्या कमी वेळामध्ये सांगणं हे देखील अशक्य आहे. नेताजींचं एकंदरीतच आयुष्य म्हणजे एक धगधगतं यज्ञकुंड होतं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर ह्या त्यांच्या आयुष्यातून, या त्यांच्या जीवनातून आजच्या तरुणांनी काय प्रेरणा घ्यावी, तुम्ही काय संदेश द्याल या निमित्ताने? साधारणतः आजचा तरुण किंवा कोणताही काळातला तरुण हा माझं आयुष्य, माझं कुटुंब, माझं करिअर, माझी प्रतिष्ठा हे सगळं याच्याकडे पाहतो. स्वतःच्या बाहेर पाहिलं की माणूस किती मोठा होऊ शकतो
याचं उदाहरण हे नेताजींचं आयुष्य आहे. त्यांनी जर स्वतःपुरतं पाहिलं असतं तरी पण त्यांना त्यांचं कुटुंब, त्यांचं प्रतिष्ठा, त्यांचं आर्थिक प्रगतीही करता आली असती. पण स्वतःच्या बाहेर पाहिल्यामुळे ते देश गौरव होऊ शकले, एवढं मोठं नाव ते होऊ शकले आपल्या देशातलं. तर आपल्या सगळ्या तरुणांनी सुद्धा स्वतःच्या सुखाच्या बाहेर पाहणं आणि स्वतःच्या बाहेर एखाद्या गोष्टीला मदत म्हणून, एखाद्याची सेवा म्हणून किंवा देशाचं भलं म्हणून आपण जर स्वतःच्या आयुष्याचा साधन म्हणून उपयोग केला तर काय होऊ शकतं याचं आदर्श उदाहरण म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत असं मला वाटतं. अगदी छान आणि कमी शब्दात तुम्ही नेताजींच्या आयुष्यातनं काय घेता येईल याचा संदेश दिलात. विषय खूप मोठा आहे, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे, पण पुन्हा एकदा आपण या विषयावर नक्कीच चर्चेचं आयोजन करूया. आज आपण या ठिकाणी आलात आणि या निमित्ताने खूप छान माहिती, ऐतिहासिक आणि अभ्यासपूर्ण अशी माहिती आमच्या दर्शकांना दिलीत. याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपला आभार मानतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.